Hello students, in ninth standard science, here we are studying the topic number 2, work and energy. In this lecture we will study positive, negative and zero work. Okay, so before studying this we have to think upon some questions, and here the questions are asked. Think before you answer. Okay, discuss the direction of force and of displacement in each of the following cases. खाली काही केसेस दिलेले आहे, नियर अबाउट 5 केसेस. याच्यामध्ये फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांच्या संदर्भामध्ये आहे का याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स लावलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होते का याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. फर्स्ट इज पुशिंग अ स्टेल्ड व्हेइकल. स्टेल्ड व्हेइकल याचा अर्थ आहे थांबलेलं वाहन. एखादं थांबलेलं वाहन जर आपण ढकलत असेल, एखादी गाडी असेल, कार असेल, ती जर आपण पुश करत असेल तर आपण ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये त्या व्हेइकलची मूवमेंट किंवा डिस्प्लेसमेंट होते का. तर या केसमध्ये आपल्याला काय दिसून येईल, दॅट इज पुशिंग अ स्टेल्ड व्हेइकल. इन दॅट केस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. या केसमध्ये आपल्याला काय दिसेल की बलाची आणि विस्थापनाची दिशा ही एकच आहे. ओके, कारण ज्या डायरेक्शनला आपण गाडी पुश करतोय त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होते. दुसरं बघायचं आपल्याला, कॅचिंग द बॉल विथ युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. आता या केसमध्ये काय होते बघा, तुमच्या मित्रानं तुमच्याकडं बॉल फेकला आणि तो तुम्ही बॉल पकडला, तर तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये झालेली आहे ते बघा. आता या केसमध्ये बॉल तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही तो कॅच करताय. याचा अर्थ काय, तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये बॉलवरती फोर्स लावलाय त्या डायरेक्शनमध्ये बॉलची डिस्प्लेसमेंट होत नाही. किंवा आपल्याला असं म्हणायला लागेल की ज्या केसमध्ये तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावलाय तिथं डिस्प्लेसमेंट होत नाही, बिकॉज द बॉल बिकम स्टेबल. बॉल स्थिर झालेला आहे, म्हणजे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट झालेली नाही. तुम्ही फोर्स लावलेला आहे बट डिस्प्लेसमेंट डज नॉट टेक्स प्लेस. ओके. थर्ड आहे टाईंग अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट अराउंड अँड राऊंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. एका दोऱ्याला तुम्ही एका टोकाला दगड लावायचा, बांधायचा आहे, दुसरं टोक हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते कोफणीप्रमाणे गोल गोल फिरवायचं आहे. आता या डायरेक्शनमध्ये तुम्ही लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे. आपण सर्क्युलर फोर्स किंवा सर्क्युलर मोशन याच्यामध्ये ह्याचा अभ्यास केलेला आहे बघा. ज्या वेळेला तुम्ही त्या दगडावरती फोर्स लावताय, म्हणजे गोल गोल तुम्ही फिरवताय, त्यावेळेला त्या दगडावर ॲक्ट होणारा फोर्स हा तुमच्या हाताकडे असणार आहे, म्हणजे सेंटरच्या दिशेनं असणार आहे. परंतु त्या स्टोनची झालेली डिस्प्लेसमेंट तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावताय त्याला परपॅन्डिक्युलर आहे. सर्क्युलर फोर्समध्ये आपण हे पाहिलेलं आहे, कारण हा दगड या दिशेनं मूव्ह होतं आहे. तुम्ही धागा इथं पकडलेला आहे, हात तुमचं बोट इथं आहे, तर या डायरेक्शनमध्ये फोर्स आहे आणि याच्या परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये त्याची काय होते, डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे या केसमध्ये द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट आर परपॅन्डिक्युलर टू ईच अदर असं आपल्याला म्हणता येईल. ओके. नाऊ द फोर्थ केस, वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस क्लाइम्बिंग अ ट्री. म्हणजे काय, तुम्ही जिना चढताय किंवा खाली उतरताय. ओके. आणि क्लाइम्बिंग अ ट्री किंवा तुम्ही झाडावरती चढताय. तर या केसमध्ये तुम्ही वर चढताय, ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स लावताय त्या डायरेक्शनमध्ये तुमची डिस्प्लेसमेंट होते. किंवा क्लाइम्बिंग अ ट्री, तुम्ही झाडावरती चढण्यासाठी ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स लावताय त्याच डायरेक्शनमध्ये तुमची डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे तुम्ही केलेलं वर्क या पद्धतीनं सांगता येईल बघा. स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग द ब्रेक. बघा, ज्या वेळेला आपण कारला ब्रेक लावतोय त्यावेळेला तर कार जर स्पीडमध्ये असेल तर ब्रेक लावल्या लावल्या ती थांबत नाही. जर ब्रेक लावल्या लावल्या कार स्लो असेल आणि ब्रेक लावल्यानंतर तुम्ही ती थांबली, म्हणजे ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स लावलेला आहे त्या डायरेक्शनमध्ये त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये
त्याची मूवमेंट झालेली आहे. आणि ब्रेक लावल्यापासून थोड्या अंतरावर जाऊन कार थांबते. म्हणजे इथं काय होते बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्या डायरेक्शन अपोजिट आहेत. ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स लावताय त्याच्या विरुद्ध डायरेक्शननं त्याची डिस्प्लेसमेंट होते. ओके, म्हणजे या 5 एक्झाम्पल्सवरून आपल्याला काय लक्षात येतं, कधी कधी आपण ज्या डायरेक्शनला फोर्स लावतो त्या डायरेक्शनमध्येच डिस्प्लेसमेंट होते असं नाही. काही वेळेला डिस्प्लेसमेंट होत नाही, काही वेळेला फोर्सच्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होते, तर काही वेळेला डिस्प्लेसमेंट ही अपोजिट डायरेक्शनमध्ये होते, काही वेळेला डिस्प्लेसमेंट ही परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये होते असं आपल्याला म्हणता येईल. यू विल नोटिस दॅट इन सम ऑफ above examples the direction of the force and displacements are the same. काही उदाहरणामध्ये फोर्स आणि डायरेक्शनची दिशा ही एकसारखीच आहे. इन सम अदर केसेस दीज डायरेक्शन्स आर अपोजिट. मात्र काही केसमध्ये या डायरेक्शन काय आहेत, विरुद्ध आहेत. while in some cases they are perpendicular to each other. काही केसमध्ये या डायरेक्शन एकमेकांना लंब दिशेमध्ये आहेत. इन दीज केसेस द वर्क डन बाय द फोर्स इज ॲज फॉलोज. मग या केसमध्ये वर्क झाले हे कसं ठरवायचं, कारण वर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण त्याची व्हॅल्यू ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्हीवरती अवलंबून आहे. मग ज्या वेळेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याची डायरेक्शन एकच असेल त्यावेळेला काय येणार, त्यावेळेला पॉझिटिव्ह वर्क डन येणार आहे. बघा, वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट्स आर इन द सेम डायरेक्शन, म्हणजे थीटा अँगल हा काय असणार आहे, सेम असणार आहे, 0 असणार आहे. थीटा 0 आणि कॉस थीटा 0 असेल तर त्यावेळेला व्हॅल्यू काय येते, 1. द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही एकाच डायरेक्शनमध्ये असेल तर झालेलं वर्क हे पॉझिटिव्ह असतं. वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स लावताय त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क डन इज निगेटिव्ह, त्यावेळेला वर्क हे निगेटिव्ह असतं. अँड वेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज डिस्प्लेसमेंट, जेव्हा फोर्स लावताना डिस्प्लेसमेंटच झाली नाही, किंवा वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर, किंवा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या दिशा एकमेकांना लंब असतात, दॅट इज थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, द वर्क डन बाय द फोर्स इज 0. आणि त्यावेळेला तिथं झालेलं वर्क हे 0 असतं. म्हणजे झालेलं वर्क हे 3 गोष्टींमध्ये आपल्याला सांगता येतं. एक तर ते पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं किंवा 0 असतं. पॉझिटिव्ह कधी असतं, ज्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन सेम असते त्यावेळेला वर्क डन पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह कधी असतं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन या अपोजिट आहेत, एकमेकांना विरोधी आहेत, त्यावेळेला वर्क हे काय असतं, निगेटिव्ह असतं. आणि वर्क डन हे 0 कधी असतं, इफ द फोर्स इज अप्लाइड अँड डिस्प्लेसमेंट डज नॉट कॉज, फोर्स लावला पण डिस्प्लेसमेंट झाली नाही, किंवा कधी निगेटिव्ह असेल, फोर्स लावला आणि त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क डन हे काय असतं, तर तिथं 0 आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला सांगितलं आहे. टेक अ कप अँड मेक अ होल इन द सेंटर ऑफ द बॉटम. एक थर्मोकॉलचा किंवा प्लास्टिकचा कप घ्यायचा आहे आणि त्याच्या मध्यभागी छिद्र पाडायचं आहे. टेक अ लॉंग थ्रेड, डबल इट अँड पास थ्रू द होल. आता काय करायचं आहे, एक लांब धागा घ्यायचा आहे, त्याला डबल करायचा आहे आणि त्या होलमधून काय करायचं आहे, पास करायचा आहे. टाय अ थिक इनफ नॉट टू द एंड ऑफ द नॉट विल नॉट पास थ्रू द होल. आता काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीनं धागा वर खेचायचा आहे आणि त्याला एक गाठ बांधायची आहे. गाठ बांधल्यामुळं काय होणार की त्या होलपेक्षा गाठ मोठी असेल तर तो त्या धागा जरी ओढला तर त्या होलमधनं तो परत मागं यायला नको. या पद्धतीनं गाठ बांधायची आहे. टेकिंग केअर दॅट द 2 लूज एंड्स ऑफ द बिलो बॉटम ऑफ द कप. बघा, आणि काय करायचं आहे, दोन जे धागे आहेत ते वेगवेगळे बॉटमच्या साईडनं बाहेर काढायचं आहे. टाय अ नट each to the 2 ends as shown in the figure. Now do the following cases. 2 जे धाग्याचे कपचे धागे आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला त्याला 2 नट बांधायचे आहेत आणि काय होते ते बघा. तर फिगर ए, फिगर बी आणि फिगर सी आपल्याला बघायचं आहे. ॲज शोन इन फिगर ए, पुट द कप ऑन द टेबल. आता ए आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो
कप आपल्याला टेबलवरती ठेवायचा. ए डायरेक्शनमध्ये काय केलेलं आहे बघा, दोन्ही धागे एकाच डायरेक्शनमध्ये ठेवलेले आहेत बघा त्याच्यामध्ये. ओके. कीप वन ऑफ द नट इन द कप. आता काय करायचं आहे बघा, एक नट कपमध्ये टाकायचा आहे, एक दोराची बाजू कपमध्ये टाकायची आहे. अँड लेट द थ्रेड कॅरिंग द अदर नट हॅविंग डाऊन अलॉंग द साईड ऑफ द टेबल. आणि दुसरा जो धागा आहे की ज्याला दुसरा नट बांधलेला आहे बघा, इथं काय केलं आहे, दोन जे धागे आहेत त्याला, या धाग्याला एक नट आणि त्या धाग्याला एक नट बांधलेला आहे. कप टेबलवरती ठेवला आहे आणि एक जो धागा आहे तो या कपात टाकलेला आहे आणि दुसरा इथून खाली सोडलेला आहे या पद्धतीनं बघा. नाव डू द फॉलोइंग. आता काय करायचं, व्हॉट विल हॅपन, काय घडेल. आता बघा, नट जर एकसारखे असतील तर काय होणार आहे बघा, तिथं तुम्हाला हा खाली सोडलेल्या नटमुळे तो कप जो आहे तो या डायरेक्शनमध्ये सरकताना दिसेल, म्हणजे या डायरेक्शनमध्ये कप सरकेल असं आपण म्हणू. आता बी फिगरमध्ये, ॲज शोन इन फिगर बी, वेन द कप इज स्लाइडिंग अलॉंग द टेबल स्टॉप इट बाय पुटिंग द रूलर इन द पाथ. आता काय करायचं, ज्या वेळेला हा कप घसरायला लागलेला आहे त्यावेळी काय करायचं, इथं एक पट्टी आडवी लावायची आणि थांबवायचं. पट्टी आडवी लावल्यामुळं काय केलेलं आहे, तो तिथं थांबलेला आहे, तो घसरत पुढं येत नाही. ओके. ॲज शोन इन फिगर सी, कीप द कप ॲट द सेंटर ऑफ द टेबल अँड लीव 2 नट्स हँगिंग ऑन अपोजिट डायरेक्शन ऑफ द टेबल. दुसऱ्या केसमध्ये, तिसऱ्या केसमध्ये काय करायचं आहे, कप सेंटरला ठेवायचा आणि दोन्ही बाजूला 2 धागे सोडायचे त्या टेबलच्या. दोन्ही बाजूला 2 धागे सोडल्यामुळे या धाग्याला एक नट आणि या धाग्याला एक नट, या पद्धतीनं अरेंजमेंट करायचे आणि तिन्ही केसमध्ये काय घडतं त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इन द 3 ॲक्शन्स अबाव, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन ॲप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता इथं 3 केसमध्ये ॲप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे असं आपल्याला सांगता येईल. आता बघा, आपण पहिल्या केसमध्ये ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट आहे आणि त्याच्यामुळं इथं झालेलं वर्क हे पॉझिटिव्ह आहे. आता ज्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स लावतो, दुसऱ्या केसमध्ये आपण रूलर इथं आडवी लावलेली आहे, पट्टी लावलेली आहे आणि फोर्स कसा आहे बघा, फोर्स ज्या डायरेक्शननं लावला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इथं काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय झालेलं आहे, तिथं स्टॉप झालेलं आहे, म्हणजे झिरो वर्क, परपेंडिक्युलर. हिअर फोर्स अप्लाइड अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इकडं मूव्ह होतोय आणि इथं आडवी पट्टी लावली, म्हणजे ह्या 2 डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर झाल्या आणि त्याच्यामुळे झिरो वर्क डन आणि त्याच्यामुळे इथं स्टॉप झालेलं आहे. आता तिसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे बघा, तिसऱ्या केसमध्ये या बाजूनं पण फोर्स लावलेला आहे आणि त्याच्या अपोजिट बाजूनं पण फोर्स लावलेला आहे. त्यामुळे इथं काय झालेलं आहे, दोन्ही फोर्सच्या डायरेक्शन एकमेकांना अपोजिट असल्यामुळं डिस्प्लेसमेंट इथं काय झालेलं आहे, झिरो झालेलं आहे. म्हणजे या 3 केसमध्ये आपल्याला वर्क आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. ओके. आता यामध्ये आपल्याला काय सांगायचं, सपोज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मूव्हिंग अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एक आर्टिफिशियल कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती गोलाकार किंवा वर्तुळाकार दिशेने फिरत आहे. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट along the radius of the circle and its displacement along the tangent of the circle are perpendicular to each other, the work done by gravitational force is 0. आता इथं काय होतंय बघा, हा सॅटेलाइट आहे, तो अर्थभोवती काय करतोय, मूव्ह होतोय हा सॅटेलाइट आणि अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शनमध्ये आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट टँजंटच्या दिशेनं म्हणजे परपेंडिक्युलर आहे. त्यामुळं फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट आहे आणि त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं लावलेलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट इथं काय होतो, झिरो होतो. म्हणजे पृथ्वीनं लावलेला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा इफेक्ट झिरो होतो आणि हा सॅटेलाइट काय होतो, गोल 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 डायरेक्शनमध्ये फिरत राहतो. लक्षात आलं. त्यामुळं इथं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आता आपण पाहिलेले आहेत.